पाहू शकता किती हेल्दी इडली दिसत आहे. ही अशीच इडली खायला खूप आरोग्यवर्धक आहे. ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. किंवा मग असे ह्याचे बारीक-बारीक पीसेस करून हे असे डीप फ्राय केल्यानंतर हे दिवाळीसाठी अतिशय पौष्टिक असं हे स्नॅक्स आहे. तुम्ही पाहू शकता याला कुठेही तेल जास्त लागत नाहीये, अजिबात नाहीये आणि तुम्ही चटणी, सॉस कशाबरोबरही खाऊ शकता. आतून खुसखुशीत, वरून कुरकुरीत हे दिवाळीसाठी स्नॅकची रेसिपी आत्ताच सेव्ह करून ठेवा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण पहा. अतिशय सुंदर रेसिपी आहे. यामध्ये कुठेही आटा, मैदा वगैरे कशाचाही वापर केलेला नाही. फक्त 1 वाटी मुगाची डाळ आपल्याला 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि त्यानंतर मिक्सरमध्ये मिरच्या, आलं, लसूण, जिरे याचं वाटण करायचं आहे. डाळीमधलं हे पूर्ण पाणी असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाण्यासहित असं वाटायचं नाही, थोडंफार पाणी चालेल कारण आपल्याला हे खूप असं पातळ वाटायचं नाहीये. आणि मुगाची डाळ अतिशय पौष्टिक असते, पचायला हलकी असते. ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी तर अगदी गुणकारी खजिना आहे. हे असं ह्या पद्धतीमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालून वाटायचं नाहीये. थोडंसं असं मिश्रण हे घट्टसरच ठेवायचं आहे आपल्याला. आणि आपण पाहू शकता याच्यामध्ये काहीही घातलेलं नाहीये. फक्त मुगाची डाळ आहे आणि त्याच्यामध्ये हे आता थोडेसे मसाले, धना पावडर, मिरची पावडर, हळदी पावडर, थोडा जीरा पावडर, थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि 1-2 चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि इथे हिंग टाकायचं आहे म्हणजे पचनास हलकं जातं. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि इथे ही स्वच्छ धुवून आपण कट करून मेथी घेतलेली आहे. मेथी ही तर तुम्हाला माहिती आहे ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना बीपी वगैरे त्यांच्यासाठी अतिशय सर्वांसाठीच अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला मेथी जर नको असेल तर याऐवजी कोथिंबीर टाका किंवा पालक टाका. त्याचेही ह्या स्टिक्स खूप सुंदर होतात आणि ही रेसिपी दिवाळीसाठी किंवा तुमच्या कोणत्याही पार्टी प्रोग्रामसाठी एवढी सुंदर आहे, एवढी छान लागते. मी घरी केलेली एवढी सर्वांना आवडली ना आणि खायला अतिशय भन्नाट लागते. तुम्ही जे बेकरीमधून आणता ते तुम्हाला मागे म्हणजे त्याची काहीच ह्याच्यापुढे तोड नाहीये. त्याच्यामध्ये मैदा वापरलेला असतो वगैरे. हे अतिशय पौष्टिक आहे. हे अशा प्रकारे इडलीला आपण तेल लावून घ्यायचंय आणि हे थोडं-थोडं मिश्रण याच्यामध्ये ठेवून आपल्याला एका वाटीमध्ये असे 3 इडल्यांचे भरले जातात. म्हणजे छोट्या-छोट्या इडल्या केल्या ना, तर हे 3 भरले जातात आणि ह्या आपल्याला म्हणजे आरोग्यासाठी किंवा कशासाठी एवढ्या पौष्टिक आहेत ना, आपण ब्रेकफास्टसाठी खाऊ शकता, डिनरसाठी खाऊ शकता. अगदी आरोग्याचा खजिना समजा. म्हणजे मुगाची डाळ तर अतिशय पौष्टिक असते, मेथी पौष्टिक असते. आपण कोणतेही एक्स्ट्राचे मसाले वापरलेले नाही आहेत. आता इथे आपण एका वाटीमध्ये एवढ्या इडल्या झालेल्या आहेत, तर एका कुटुंबाचा एक वेळचा पूर्ण हा नाश्ता होऊ शकतो आणि एवढा पोटभरीचा असतो. पाहू शकता आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच घातलेला नव्हता, काही पूर्वतयारी करायची नाहीये. मुगाची डाळ ही खूप भिजत ठेवायची नाही. 4 ते 5 तासात अगदी छान भिजली जाते, नाहीतर थोडी गरम पाण्यात 1-2 तासामध्येही भिजली जाते. पाहू शकता किती छान इडली दिसत आहे. ही अशीच तुम्ही नाश्त्याला खावा, लंचमध्ये खावा किंवा डिनरमध्ये खावा. अतिशय सुंदर टेस्ट लागते. म्हणजे मी तर अशीच खाऊन घेतली, खूप आवडली आणि हे पाहू शकता किती सुंदर इडल्या दिसत आहेत ह्या. आता तुम्ही ह्या इडल्या म्हणून खा नाश्त्याला किंवा मग अशा पाहू शकता याच्यामध्ये ही मेथी कशी सुंदर दिसत आहे आणि एवढी पौष्टिक इडली आहे ना ही, की मग तुम्हाला जर इडली खायची नसेल तर असे थोडेसे हे पातळ असे काप करा. मी थोडेसे जाडसर केले आणि हे सर्व असे काप करून ना पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे काप. हे काप डीप फ्राय करा. डीप फ्राय केलं अतिशय कुरकुरीत होतात. अजिबात तेल पीत नाहीयेत. अगदी कमी तेलामध्ये ही अतिशय सुंदर अशी स्नॅक्सची रेसिपी आहे. तुमच्या संध्याकाळच्या चहा टायमिंगला किंवा तुमच्या छोट्या-मोठ्या पार्टीला, बर्थडे पार्टीला किंवा तुमच्या दिवाळी स्नॅक्स म्हणा, एवढी छान आहे. तुम्ही हे अगोदरही करून ठेवू शकता. म्हणजे ह्या इडल्या करून आपण फ्रिजमध्ये ठेवल्या आणि तुम्ही थोड्या-थोड्या जेव्हा जेवढं जसं हवं असेल तसं तळल्या तरी सुद्धा चालतात. पाहू शकता किती क्रिस्पी दिसत आहेत आणि म्हणजे एवढ्या कुरकुरीत आणि एवढ्या छान झालेल्या मस्त अशा गोल्डन ब्राउन रंगावर तळून घ्या
आणि तुम्ही अगदीच हेल्थ कॉन्शियस असाल तर तळण्याऐवजी तुम्ही तेलावर थोडे जिरे, मोहरी, कढीपत्ता, तीळ टाकून त्याला फक्त असं शालो फ्राय करून घ्या. त्याही खूप सुंदर लागतात. तर मैत्रिणींनो, दिवाळीसाठी ही आत्ताच रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. सर्वांना खूप आवडेल. खूप छान टेस्ट झाली होती. अगोदर थोडी करून पहा तुम्हाला कशी वाटते आणि तुम्ही केली आणि तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट करा की रेसिपी ताई छान झालेली होती. पाहू शकता किती सुंदर, कुठेही हाताला तेल लागत नाही आणि एवढ्या एका वाटीमध्ये भरपूर झालेल्या होत्या. तर मैत्रिणींनो, जाताना सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. पौष्टिक रेसिपी आहे तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्याच तळा. बाकीच्या अशा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि तुम्हाला जेव्हा खायचे आहेत तेव्हा त्याचे शालो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा. तुमच्या मैत्रिणी, पार्टी, स्नॅक्स वगैरे असेल त्यावेळेस संध्याकाळच्या चहाबरोबर हे करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.